मोठा भोंगा जरी त्यांच्या कानामध्ये लावलात, कारण झोपलेल्याला जागं करता येतं, झोपेचं सोंग घेतलेलं हे सोंगाड्यासारखा विरोधी पक्ष झालेला आहे. त्याच्यामुळे काय करावं, कशावर बोलावं, काय समजून घ्यावं हे त्यांना कळतच नाही आहे. मी तर म्हणेन प्रत्येक मुद्दा आपण त्यांच्या भाषणातला बघा, मुख्यमंत्री अत्यंत स्पष्ट आहे. आता त्यांनी सांगितलं वंशावळी ज्या 167 पूर्वी होत्या त्या सगळ्यांना त्या ठिकाणी देण्याचं त्यांनी सुतोवाच केलं आणि एवढ्या नोंदी कधीच झाल्या नव्हत्या. पूर्वी जी काही पुराव्याची किंवा नोंदीसाठी जी आवश्यक ती कागदपत्र दाखल्यासाठी लागायची त्यापेक्षा अनेक प्रूफ हे ॲड केलेत. जवळपास 15-20 नवीन डॉक्युमेंट्स ते गृहीत धरणार. त्यामुळे जास्तीच्या संख्येनं त्या ठिकाणी नोंदी पुरावे तपासायला उपयोग होईल. आणि अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की मागासले पण सिद्ध करून येणाऱ्या विशेष अधिवेशनामध्ये त्या मराठ्यांना आरक्षण देऊ. आता ह्याच्यामध्ये काय हाताला लागलं नाही तर मला वाटतं हा त्यांचा नौटंकीपणा आहे. जरांगेंना ही डेडलाईन मान्य नाही. फेब्रुवारीत अधिवेशन घेऊन मराठ्यांना आरक्षण देणं त्यांचं मत आहे की 24 तारखेला आम्हाला मराठा आरक्षण हवं आहे. नाही, मला वाटतं त्यांची समाजासाठी आग्रही भूमिका असणं काही गैर नाही आहे. परंतु शेवटी सरकार म्हणून कायद्याच्या चौकटीत, संविधानाच्या चौकटीत कोर्टात टिकेल असं आरक्षण द्यायचं आहे. त्यात एक ठराव केला असता, ऑर्डिनन्स काढला असता, ते काय अवघड नाही. मुख्यमंत्री तर धाडसी मुख्यमंत्री आहेत, आपल्याला माहीत आहे. उपमुख्यमंत्र्यांनी तर आरक्षण दिलं आहे, त्याच्यामुळे त्यांची मानसिकता आरक्षणाच्या बाजूने आहे. परंतु या ठिकाणी मराठा समाजाची आता दिशाभूल करायची नाही, त्यांना फसवायचं नाही. जे काय द्यायचं ते कॉन्क्रीट द्यायचं, जे काय द्यायचं ते संविधानाच्या चौकटीत कोर्टात टिकेल असं द्यायचं आहे. म्हणून मला वाटतं थोडा उशीर होतोय, परंतु उशीर जरी झाला तरी मराठी समाजाला 100% मराठा समाजाला आरक्षण देणार म्हणजे देणार अशा मानसिकतेत सरकार आहे, मुख्यमंत्री आहे. आणि त्याच्यामुळे थोडा वेळ होईल. जरांगेंनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. निश्चितच त्यांचा आम्हाला अभिमान आहे, मराठा समाजासाठी लढतायत. परंतु शेवटी प्रॅक्टिकल व्ह्यू घेऊन समाजाचं लॉंग टर्म भलं यासाठी थोडा संयमी बाळगण्याची आवश्यकता आहे. तशी आमची त्यांना विनंती आहे. शिंदेगडाचे आमदार संगमुख्यालयात गेले होते. अजित पवार गट मात्र अनुपस्थित होता. आज मुख्यमंत्री स्वतः 9:30 वाजता संगमुख्यालयात जातात. कसं पाहताय? नाही, मुख्यमंत्री तर त्याच विचारधारेतनं बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारधारेनं आलेले आहेत. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अनेकदा अशा प्रकारच्या ठिकाणी जाऊन नतमस्तक होऊन या विचारधारेशी समरूप झालेले आहेत. किंबहुना मूळच त्यांचा रक्तामध्येच तशा प्रकारची विचारधारा आहे. आता अजित पवार साहेब का आले नाहीत हे माझ्यापेक्षा त्यांनाच विचारू शकता, त्यांच्या आमदारांना विचारू शकता. पण मला वाटतं त्या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन त्या ठिकाणी एक ऊर्जा स्रोत राजकारणात सामाजिक क्षेत्रात मिळत असतं, ते काय घ्यायला हरकत नव्हती. त्यांनी काय गेलं, दर्शन घेतलं म्हणजे आपले आचार विचार गोंडाळून ठेवावे लागत नाहीत. आता शेवटी का आले नाहीत हा त्यांचा विषय, पण आले असते तर चांगलंच झालं असतं, काही वाईट झालं नसतं. थँक्यू सर. तर जरांगेंनी सरकारला समजून घ्यावं असं आता प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे. आणि सरकार मराठ्यांना टिकणारं आरक्षण देणार, सरकार मराठ्यांना 100% आरक्षण देणार असं आता प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे.